सर्वांना नमस्कार। RTE प्रवेश प्रक्रिया 2024-25 नुकतीच सुरू झालेली आहे आणि जिल्हा वाईज आता आपल्याला लॉटरीचा रिझल्ट देखील लागलेला आहे। त्यामध्ये आपल्या बालकाचा जर नंबर लागला असेल तर सर्वप्रथम आपलं आणि आपल्या बालकाचं खूप खूप अभिनंदन। पण आपल्याला प्रवेश घेण्यापूर्वी ऑनलाईन आपण अर्ज भरलेला आहे आणि जेव्हा आपण आता निवड जी मितीसमोर आपल्याला काही डॉक्युमेंट्स सादर करायचे किंवा काही कागदपत्र सादर करायचे असतात, ते नक्की कागदपत्र कोणत्या प्रकारचे असणार आहेत, ते कधी सादर करायचे आहेत, तसेच ते कागदपत्र कशा प्रकारे मिळवायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे। क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर आपण RTE पोर्टलला भेट द्यायची आहे। आपण आपल्या मोबाईलमध्ये RTE पोर्टल सर्च करायचं आहे। RTE पोर्टलला भेट द्यायचं सर्वप्रथम आपण RTE पोर्टल सर्च केल्यानंतर जी आपल्यासमोर RTE ॲप दिसते किंवा जी आपल्याला पहिले आपल्यासमोर वेबसाईट दिसणार, आपण त्यावर क्लिक करूया। त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं आपल्यासमोर पेज येणार आहे। या ठिकाणी अकॅडमिक इयर 2024-25 चे आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही आपल्याला सूचना आहेत, त्या सूचना आपण काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे। निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि साशंकित प्रती म्हणजे अटेस्टेड आणि जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्या घेऊन जाव्यात। तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट ती देखील आपल्यासोबत असणं आवश्यक आहे आणि ती आपण पडताळणी समितीच्या पुढे घेऊन जायची आहे। त्याचबरोबर पालकांनी आपल्याबरोबर RTE पोर्टलवर असलेले जे हमीपत्राची प्रिंट आहे ती देखील आपण सोबत घेऊन जायची आहे। मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अलॉटमेंट लेटर आणि हमीपत्र कशा प्रकारे मिळवायचं आहे आणि त्यामध्ये काय आहे याविषयी आपण माहिती घेतलेली आहे। तर आता जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण कशा प्रकारे मिळवायचे आहे, ते कुठे मिळवायचे याविषयी आपण माहिती पाहूया। या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसतात। जर आपण खाली पाहिलं तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स किंवा आवश्यक कागदपत्रे या नावाचा एक टॅब आहे, त्यावर आपण असं क्लिक करूया। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये हे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आपण डाउनलोड हे PDF करून घेऊ शकतो। तर डाउनलोडवर आपण क्लिक करूया। डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ते PDF स्वरूपामध्ये आपल्या मोबाईलमध्ये ओपन करून पाहायचे आहे किंवा सेव्ह करायचे आहे। तर अशा प्रकारे आता आपल्याला जे काही डॉक्युमेंट लागणार आहे ते आपल्या समोर दिसत आहेत। आपण नक्की कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट लागणार ते पाहूया। RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024-25 प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे। आता टिप लक्षात ठेवा, RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्रे हे पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचे असावेत। त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी। पालकांनो सगळ्यात महत्त्वाचे ते लक्षात ठेवायचे, जे काही तुम्ही कागदपत्र सादर करणार आहेत ते तुम्ही ऑनलाईन जेव्हा प्रवेश अर्ज भरला त्या तारखेच्या अगोदरचे पाहिजेत, ते आताचे चालणार नाहीत। त्याचबरोबर बालकांचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTE प्रवेश पात्र सर्व बालकाकरता आवश्यक आहेत। बघा, हे 3 जे डॉक्युमेंट आहेत, बालकांचा आधार कार्ड असेल, रहिवासी पुरावा असेल किंवा जन्मतारखेचा पुरावा, हे सर्व बालकांसाठी आवश्यक आहे, जे की या प्रवेशासाठी पात्र झालेले आहेत। आता तपशिलामध्ये जाऊया आपण। एकंदरीत 12 प्रकारचे आपल्याला डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिसत आहेत। तपशील आहे पहिला, वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश लक्षात ठेवायचा आहे। तर वंचित गटामध्ये साधारणपणे कोणकोणते संवर्ग आहेत एक आहे जात संवर्गामध्ये जर गेले आपण तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती म्हणजे ST आणि SC, विमुक्त जाती अ, भटक्या जाती ब, भटक्या जाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास वर्ग म्हणजे OBC, विशेष मागास बालके SBC। अशा प्रकारे सर्व जात संवर्गाचा वंचित गटात समावेश होणार आहे। त्याबरोबर दिव्यांग बालके जे म्हणजे विशेष मुलं असतात ते मुलं, त्यानंतर HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके ज्यांचे आईवडील पण असे HIV बाधित असणार आहेत। त्यानंतर कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक किंवा एक किंवा दोघांचे निधन झाले अशी बालकं कोविड प्रभावितमध्ये येणार आहेत आणि अनाथ बालके। तर हे आपला वंचित गटातील संवर्ग दिसून येतात, प्रवर्ग। त्यानंतर त्यांचं आता प्रत्येक आपण संवर्गासाठी कोणकोणत्या प्रकारचे दाखले किंवा कागदपत्रे लागणार ते पाहूया। त्यातलं 1 बघा की वंचित जात संवर्गातील बालक जर असल्यास प्रमाणपत्राचे त्यामध्ये काय आहे, त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही, पण तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, त्यात पालकांचा म्हणजे वडिलांचा किंवा बालकांचा जातीचा दाखला आवश्यक आहे आणि परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही। हे आहे वंचित जात संवर्गातील बालक असल्यास। त्यानंतर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय
कोणते कोणते पुरावे पाहिजे पहा दिव्यांग जे मुलं असतील त्यासाठी. जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांची 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला आवश्यक असतं. जे काही दिव्यांग मुलं असतात किंवा विशेष मुलं असतात त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट जे असणार आहे दिव्यांगाचा पुरावा ते 40% जास्त त्यांचं दिव्यांग किंवा त्यापेक्षा जास्त असणारा पुरावा असला पाहिजे. त्यानंतर 3 HIV बाधित प्रभावित असल्यास त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा. जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ते प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर पुढे पहा 4 नवीन आहे. कोविड प्रभावित बालक म्हणजे ज्यांचे पालक 1 किंवा दोन्ही यांचे निधन झाले असतील, तारीख पण दिली किंवा 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झालेल्या अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे पहा कोणते असणार आहेत. यामध्ये वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालक ज्याचे पालक 1 किंवा 2 यांचे निधन झाले असेल तर 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झालेले प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे. आपल्याला माहित आहे आपण पूर्वी सांगितल्याप्रमाणे. पण यामध्ये त्यांना प्रमाणपत्र काय पाहिजे बा. सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र असलं पाहिजे. त्याच्या आईवडिलाचं मृत्यूचं प्रमाणपत्र पाहिजे, एक असेल किंवा दोघेही असतील तर. त्यानंतर कोविड-19मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देखील आवश्यक असणार आहे, मेडिकल. त्यानंतर सदर मृत्यू कोविडशी संबंधित असल्याचे प्रमाण हे शासकीय नंतर महानगरपालिका रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय प्रयोगशाळा यांचा अहवाल देखील लागणार आहे. आता अनाथ बालके जे आहेत त्यांच्यासाठी जे वंचित घटकामधील आपला दुसरा वर्ग प्रवर्ग आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे असणार आहेत. अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची किंवा बाल सुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर ते बालक ज्या पालकांनी सांभाळलेलं आहे त्यांचं देखील हमीपत्र लागणार आहे. त्याचबरोबर अनाथ बालकाच्या संदर्भात इतर कागदपत्रे कोणते असणार, उदाहरण वार्षिक उत्पन्नाचा दाखला इतर या ठिकाणी विचारण्यात घेण्यात येणार नाही, म्हणजे त्यांना वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. त्यानंतर सर्वात 6 महत्त्वाचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास. आता वार्षिक उत्पन्नाचा दाखला जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल या गटातून असणार आहे त्यांच्यासाठी पहा तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र ज्याचे की सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉयमेंटचा दाखला, आर्थिक वर्ष 2021-22 किंवा 22-23 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला. आपल्या सर्वात लक्षात ठेवायचं की 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे आणि हा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. हे देखील आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या बालकाच्या पालकांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पहा घटस्फोटित महिला बालक असतील तर त्यांच्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहे. न्यायालयाचा निर्णय की त्यांचा घटस्फोट झाल्याबद्दलचा. पुन्हा घटस्फोटित महिलेचे बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा लागणार आहे या ठिकाणी. त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला देखील लागणार आहे. या ठिकाणी घटस्फोटित महिला असतील त्यांना जातीचं प्रमाणपत्र देखील लागणार आहे त्यांच्या वडिलांच्या आणि आर्थिक दुर्बल गटात असल्यास त्याच्या उत्पन्नाचा देखील आईचा दाखला लागणार आहे. त्यानंतर पण न्याय प्रविष्ट असलेल्या घटस्फोटित प्रकरणाबाबत देखील या ठिकाणी जर महिला असतील त्यांच्या बाबतीत काय कागदपत्रे लागणार आहेत. घटस्फोटाचे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट असलेल्या महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा म्हणजे त्या मुलाच्या आजीचा आणि बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी वरीलप्रमाणेच लागणार आहे. त्यानंतर पुढील पहा आपण जर गट पाहिला तर विधवा महिला असतील तर त्यांच्या आता काय कोणती पुरावे लागतील. एक पतीचे मृत्यूपत्र म्हणजे प्रमाणपत्र जे काय असेल ते. विधवा महिलेच्या म्हणजेच बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचे उत्पन्नाचा दाखला हा देखील वरीलप्रमाणे जसं घटस्फोटित महिलांसाठी लागणार आहे तसाच यांना देखील लागणार आहे. आता आधार कार्ड बघा. वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील सर्व प्रवेशपात्र बालकाकरता आवश्यक आधार कार्ड हे सर्वांसाठी आवश्यक आहे. त्यामध्ये आता पाहूया RT 25% प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्याकरता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. समजा आपल्याकडे आधार कार्ड नाही पण आधार कार्डची पावती जर असेल तरी देखील चालते, परंतु काही कारणामुळे पालक आणि आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे किंवा पालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. म्हणजे आपल्याकडे आधार कार्ड नाही पण आपण आता प्रवेश घेऊ शकतात पण त्याला अट आहे. आता अट काय बघा,
90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यायचा. आपला तो आधार कार्ड जो पुरावा आहे तो आपल्याला 90 दिवसाच्या आत आपल्याला सादर करणे आवश्यकच आहे. तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकाच्या आधार कार्डात विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RT 25% जो अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यायची. म्हणजे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. जर काही कारणास्तव आपल्याकडे आधार कार्ड नसेल ते 90 दिवसामध्ये काय करायचं आहे, सादर करायचं आहे. हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. जन्मतारखेचा पुरावा वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकाकरता आवश्यक आहे. ग्रामपंचायत, नगरपरिषद, मनपा यांचा दाखला, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन. आता सर्वासाठी जन्मतारखेचा पुरावा असणं गरजेचंच आहे. मग तो ग्रामपंचायत असेल, नगरपरिषद असेल, महानगरपालिका असेल किंवा रुग्णालयामधील जे काही रजिस्टरमधील दाखला असेल किंवा अंगणवाडी असेल, बालवाडी यांचा दाखला चालणार. समजा या ठिकाणचा जो दाखला आपल्याला उपलब्ध झाला नाही, जन्मतारखेचा पुरावा, तर आईवडिलांनी प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे, ते देखील या ठिकाणी सादर केलेलं चालतं. त्यानंतर आता रहिवासी प्रमाणपत्र किंवा वास्तव्याचा पुरावा वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकाकरता आवश्यक आहे. आपण जर पाहिलं तर रहिवासी वास्तवाचा पुरावा असेल, जन्मतारखेचा पुरावा आणि आधार कार्ड हे सर्वांसाठी आवश्यक हे 3 पुरावे आहेत. आता रहिवासी पुराव्याबाबत बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की नक्की रहिवासीचा पत्ता किंवा पुरावा कशा प्रकारचा पाहिजे. तर पहा या ठिकाणी आपलं काय त्याचा तपशील पाहा. रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन म्हणजे वाहन चालवण्याचा परवाना, वीज, टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आणि पासपोर्ट यापैकी कोणतेही एक. म्हणजे आपल्याला रहिवासीचा जो पुरावा आहे, ॲड्रेस आपला रेसिडेन्शियल, ते कुठले डॉक्युमेंट पाहिजे आपल्याला. एक तर रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन असेल, वीज बिल असेल, टेलिफोन बिल असेल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स असतील, घरपट्टी असेल किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणताही एक आपल्याला पुरावा म्हणून रहिवासी चालणार आहे. बरं, ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच समजा ही कागदपत्र आपल्याकडे नसतील तर काय ह्याच्या पुढे पहा. भाडे तत्वावर राहण्याकरता पालकाकरता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा म्हणजे रजिस्टर ऑफिसचा आपल्याला चालतो, नोंदणीकृत असला पाहिजे तो भाडे करार. आणि भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. आपल्याला वरीलपैकी जर आपल्याकडे रेसिडेन्शियल ॲड्रेससाठी प्रूफ नसतील तर आपण जो ज्या ठिकाणी भाड्यानं राहत असतील तिथला भाडे करार देखील आपल्याला चालणार आहे. तो पण रजिस्टर ऑफिसचा दुय्यम निबंधक कार्यालयाचा असला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवायचा, तो भाडे करार आपण फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असला पाहिजे. तो 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असला पाहिजे. हा आहे आपल्यासाठी रहिवासी वास्तव्याचा पुराव्याचे एकंदरीत आपल्याला लागणारे रिक्वायरमेंट. तर अशा प्रकारे आपण RT 2024-25 जो प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यावेळेस पालकांनी कोणत्या प्रकारचे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे त्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. या जर कागदपत्राची PDF आपल्याला पाहिजे असेल तर ती कशा प्रकारे डाउनलोड करायची याविषयी तुम्हाला माहिती दिली. तसेच तुम्हाला सर्वांना प्रवेशाकरता कोणती कागदपत्र लागणार याविषयी माहिती मिळालेली आहे. तुम्हाला सर्वांना प्रवेशासाठी आपल्या बालकांच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.